नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. SSC GD ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आपण नवीन चॅनल चालू केलेला आहे, टिक्कर मराठी SSC एक्झाम. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी लाईक करा. ठीक आहे. आणि आपला टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. या ॲप मध्ये तुम्हाला जे झालेले आपले YouTubeचे लेक्चर असतील, सर्व काही PDF तुम्हाला फ्री मध्ये भेटून जातील. त्यासाठी आपला टिक्कर ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये YouTubeचे जेवढे पण लेक्चर असतील त्या सर्वांचे PDF तुम्हाला भेटून जातील. आणि त्याचबरोबर आपल्या टिक्कर मराठी ॲप मध्ये SSC GD 2024 साठी बुद्धिमत्ताचं ई-बुक तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. तिथून तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर SSC GD 2023-24 साठी अंकगणित मी शिकवतो. त्यामधला आपला आजचा 6वा दिवस आहे. जास्तीत जास्त शेअर करा. बघा आपल्याला 5000 प्लस सबस्क्रायबर बनवायचे. त्यानंतर लवकरच तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपलं लेक्चर असतं. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, अशाच प्रकारचे प्रश्न येतात SSC GD ला. PYQs घेऊन येतो मी. पहिला प्रश्न बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 24 तासात भरते. पहिला नळ 3 तास चालवला व बंद पडला व दुसरा नळ 5 तास चालवला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? बघा सगळ्यात पहिलं काय करायचंय, एकूण किती वेळ लागणार आहे ते काढायचंय. बघा पहिल्या नळाने 12 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 15 तासात भरतो आणि तिसऱ्या नळाने मात्र 24 तासात भरतो. या सगळ्यांची काढलेली असावी किती आलेली असावी? 120. आता 120 ला जर 12 ने भागलं तर किती येतं? 10. म्हणजे एका तासात नळ किंवा पहिला नळ किती लिटर पाणी भरेल? 10 लिटर. दुसरा नळ किती लिटर पाणी भरेल? 8 लिटर. आणि तिसरा नळ मात्र किती लिटर पाणी भरेल? 5 लिटर. त्यांनी काय सांगितले, पहिला नळ 3 तास चालवला व बंद पडला. एका पहिल्या नळाने जर एका तासाला 10 लिटर पाणी भरते तर 3 तासाला किती भरले असेल? 30 लिटर. आणि पुढे काय सांगितले त्यांनी, दुसरा नळ 5 तास चालवला. दुसऱ्या नळाने एका तासाला भरतो 8 लिटर. मग 5 तास चालवल्यानंतर 8 गुणिले 5 40 लिटर पाणी भरलं. पहिलं 30 लिटर भरलं पहिल्या नळाने, दुसऱ्या नळाने 40 लिटर. एकूण किती लिटर भरायचं होतं? 120. त्यापैकी 40 आणि 30 70 लिटर पाणी भरून झाले. आता शिल्लक किती लिटर भरायचंय? 50 लिटर. शिल्लक भरायचंय 50 लिटर. आता फक्त तिसरा नळ राहिलेला आहे, तो एका तासाला भरतो 5 लिटर. मग 50 लिटर भरण्यासाठी त्याला किती तास लागतील? 50 भागिले 5, 10 5 50. म्हणजे त्याला तिसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरायला 10 तास वेळ लागेल. समजलं का? कळलं? समजलं असेल तर लाईक नक्की करायचंय. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा. कळलं? अशा प्रकारचे प्रश्न आले काही घाबरायचं नाही. सेम आपल्या लसावी पद्धतीने काढायचं. कळलं? मग जो नळ जितका तास चालू आहे ना तेवढं पाणी भरेल तो. हे असणार एकूण पाणी. एकूण पाणी लिटर मध्ये. ठीक आहे, एकूण लिटर एवढं लिटर भरायचं होतं. त्यापैकी पहिल्या नळाने 30 लिटर भरले, दुसऱ्या नळाने 40 लिटर, दोन्ही मिळून 70 लिटर पाणी भरले. 120 पैकी 70 भरलं, राहिलं शिल्लक किती? 50 लिटर. तिसरा नळ एका तासाला भरतो 5 लिटर. मग 50 लिटर भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 10 तास. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघा, एका संख्येचे मूळ अवयव 3 गुणिले 6 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 2 असे आहेत, तर पूर्ण वर्ग करण्यासाठी त्याला कोणत्या संख्येने गुणावे लागेल? बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि भरपूर जण चुकतात. काय करायचं कळत नाही. पूर्ण वर्ग संख्या काढायची म्हणजेच काय करायचं? डबल डबल अंक बघायचे. डबल डबल अंक.
आता नीट जर बघितलं तुम्ही 3 गुणिले 6 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9 गुणिले 2 डबल अंक जोड्या बाहेर काढायच्या, जोड्या जोड्या लावता येतात सगळ्यांना. आता बघा 3 सक 18 9 दुने 18 याची जोडी झाली, हा कॅन्सल. पुढे बघा हा 9 आहे ना, याची पण जोडी होती 3 गुणिले 3, हा पण कॅन्सल. याची जोडी आपण घेतलेली नाही. 6 त्रिक 18 आणि 9 दुने 18 जोड्या झाल्या इथंच. सहा त्रिक 18 9 दुने 18 जोड्या झाल्या, राहिले काय 3 गुणिले 7. आता यांची जोडी पाहिजे म्हणजेच याची जोडी काय येणार 3 गुणिले 7च. 3 ची जोडी 3, 7 ची जोडी 7 म्हणजे 7 त्रिक 21. याच्यासाठी सुद्धा जोडी आणायला 21 नेच गुणावं लागेल, तेव्हाच वर्ग संख्या येईल. समजलं काय केलं? परत एकदा सांगतो बघा. 3 गुणिले 6 18 9 गुणिले 2 18 याची जोडी झाली बाहेर, राहिले काय 3 गुणिले 7. आता याची जोडी आणण्यासाठी एकतर 3 गुणिले 7च पाहिजे किंवा 7 त्रिक 21, तर 21 पाहिजे. ऑप्शन मध्ये काय दिसतंय तुम्हाला 21. म्हणजे जर इथं 21 नी गुणलं तर पूर्ण वर्ग संख्याच बाहेर येईल. समजलं काय करायचं? जोड्या तयार करायच्या तिथं, जोड्या. 6 त्रिक 18 9 दुने 18 7 त्रिक 21 21 ला जोडी पाहिजे, किती येणार 21च. कळलं? जे झालं ना त्याला कट करत चला म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला पहिल्या पेपरमध्ये 200 पैकी 40% गुण मिळाले. जर त्या विद्यार्थ्याला एकूण 60% पाहिजे असेल तर तो दुसऱ्या पेपरमध्ये एकूण 200 पैकी किती टक्के घेतले पाहिजे? किती टक्के घेतले तर सरासरी त्याला 60% भेटेल. पहिल्या वेळेसच त्याने 40% घेतले तर 20% कमी पडलेत. पुढच्या वेळेस जर त्याला दोन्ही मिळून 60% पाहिजे असेल, बघा 200 पैकी पहिल्या परीक्षेत त्याला 40% पडले. आता दुसऱ्या परीक्षेत किती टक्के घ्यावे म्हणजे टोटल 60% येईल. आता बघा इथं तर 60 घ्यावंच लागणार, इथं 60 घ्यावंच लागणार कंपल्सरी. आता ह्याला किती कमी 20, मग डायरेक्ट इथं 20%. म्हणजेच दुसऱ्या पेपरमध्ये त्याला 80% घेतले तर त्याची सरासरी किती होणार 60%. कळलं? कोणतंही सूत्र वापरलं नाही, काही नाही, फक्त प्रश्नामधून समजून घ्यायचंय. पहिल्या परीक्षेत त्याला 40% पडले पहिल्या पेपरमध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये त्याला किती टक्के पाहिजेत जेणेकरून एकूण 60% आले पाहिजे. मग 60% तर तो दुसऱ्या परीक्षेत घेणारच, पण पहिले 40 20 कमी आहेत ना, तेच 20 घेतले इथं तर दोन्ही पण झाले ना 60 आणि 60. मग 60 आणि 60 आले तर ऍव्हरेज सरासरी पण 60 येईल. 60 येण्यासाठी त्याला किती टक्के घ्यावं लागतील तर 80%. ऑप्शन नंबर 3. समजलं का? खतरनाक प्रश्न आहेत, शेवटपर्यंत बघायचे सगळे असेच. 101 प्रश्न, 101. चला पुढचा प्रश्न बघा. छापील किमतीवर 10% सूट दिल्यानंतर त्या वॉशिंग मशीनची किंमत 28,800 रुपये आहे आणि जर त्यावर सूट दिली नसती तर त्या दुकानदाराला 25% नफा झाला असता, तर त्या मशीनची खरेदी किंमत किती? बघा त्याने 10% सूट दिली तेव्हा 28,800 रुपयाला त्याने विकली असते. परंतु जर सूट दिली नसती तर त्याला 25% नफा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा जेव्हा 28,800 रुपयाला विकली तेव्हा 10% सूट दिली म्हणजे ह्याची किंमत किती असणार? ही किंमत असणार 90%. आपल्याला पाहिजे 100%. काय करणार? तिरकस गुणाकार 28,800 गुणिले 100 भागिले 90. 1 शून्य गेला 1 शून्य गेला 9 ने भाग दिला 9 त्रिक 27 एक उरला 9 दुने 18 किती आले 32,000. आता हे जेव्हा 32,000 आले त्यावेळेस काय सांगितलंय? जर सूट दिली नसती तर ती किंमत किती असली असती 32,000. परंतु या 32,000 ला विकली असती तर 25% नफा झाला असता. मग ही जी 32,000 किंमत आहे ही किती टक्के आहे
याच्यामध्ये खरेदी किंमत आणि नफा सुद्धा आहे. नफा 25%, खरेदी किंमत 100%, म्हणजे ही किंमत आहे 125%. आपल्याला पाहिजे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती असते? 100%. तिरकस गुणाकार काय होणार? 32,000 गुणिले 100 भागिले 125. भाग द्यायचा आहे. 25 पाचा 125, 25 चोक 100, 5 ने भाग दिला, 5 सक 30, 2 उरले, 5 चोक 20, 2 शून्य उरले, 2 शून्य दिले, काय आले आता? 6,400 गुणिले 4. 2 शून्य दिले, 4 चोक 16, 1 हातचा, 4 सक 24 आणि 1 25, म्हणजे त्या मशीनची खरेदी किंमत किती असणार? 25,600. ऑप्शन नंबर 3. समजलं का? कोणतंही सूत्र वापरलं नाही, काहीच नाही. जी टक्के सूट दिलेली आहे ती असणार राहिलेली किंमत, जी टक्के नफा झालेला आहे ती असणार आहे त्या 100 पेक्षा तेवढी जास्त टक्के. कळलं? प्रॅक्टिस केली काही सेकंदातच होईल. कळलं का? तुम्हाला वाटत असेल सर हे लयच मोठं होतंय, मग तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल ती पण सांगाल. मग असं करा, 28,800 गुणिले 125 भागिले 90, तर सुद्धा उत्तर येईल. कळलं? शॉर्ट ट्रिक. पुढचा प्रश्न बघा. एक दुकानदार 4 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू फ्री देतो, तर तो दुकानदार किती टक्के सूट देतो? बघा, हा सुद्धा आवडतीचा प्रश्न येतो म्हणजे येतोच. पहिला ऑप्शन बघा, 10%, 15%, 20%, 25%. तर बघा, इथं कोणतंही सूत्र नाही वापरायचं, कन्सेप्ट महत्वाची आहे. आता बघा, नीट लक्ष द्या. समजा त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये. अशा 4 वस्तू खरेदी केल्या. जर समजा एखाद्या गिरायकाने 4 वस्तू खरेदी केल्या, किती रुपये झाले असते? 400 रुपये. त्या 4 वस्तूवर त्याने काय केलं? एक वस्तू फ्री दिली. म्हणजे किती वस्तू दिल्या टोटल? 5 वस्तू दिल्या. म्हणजे या 5 ने भाग द्या. 5 8 40, 0. आता किती रुपये झाले? 80 रुपयाला एक वस्तू झाली. पहिली होती 100 ला, आता झाली 80 ला. म्हणजे इथे 20% काय दिले? इथं सूट दिलेली आहे, डिस्काउंट दिलं. समजलं? 20% सूट. बघा, कन्सेप्ट महत्वाची, बाकी काहीच नाही, सूत्र वित्र काहीच वापरायचं नाही. 100 रुपयाची वस्तू, 4 वस्तू खरेदी केल्या, 400 रुपये त्याला दिले. त्याने काय केलं? एक वस्तू फ्री दिली. म्हणजे टोटल वस्तू किती दिल्या? 5. आता 5 वस्तू दिल्यावर किती रुपये झालेत? एक वस्तू किती रुपयाला झाली? 80 रुपयाला. होती 100 ला, झाली 80 ला. म्हणजे 20% इथं सूट दिलेली आहे. कळलं? अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं ह्याच पद्धतीने सोडवायचं, उत्तर बरोबर येणार म्हणजे येणार 100%. कळलं? चला, पुढचा प्रश्न बघा, खतरनाक प्रश्न आहे. एक व्यापारी 85,000 रुपये किमतीवर एक जुनी कार खरेदी करतो, विकत घेतो आणि त्यावर 20% आणि 10% सूट प्राप्त करून घेतो. जुनी कार आहे ना, 20% आणि 10% सूट त्याच्याकडून घेतो आणि त्यानंतर 3,800 रुपये खर्च करतो आणि ती कार 20% नफा घेऊन विकतो, तर त्या कारची विक्री किंमत किती असेल? ऑप्शन बघा, 85,000, 75,000, 1,00,000 आणि 78,000. बघा, सूत्र वापरायचंच नाही आपल्याला. ती कार त्यांनी घेतली किती? 85,000 ला. त्याने काय सांगितलंय? त्याच्यावर तो 20% आणि 10% सूट घेतो. म्हणजेच 20% गेले, राहिले किती? 80%. 10% गेले, राहिले किती? 90%. काढा. 1 2 0 गेले, 1 2 0 गेले, 1 2 1 2 0 गेले. 8 9 72. 850 गुणिले 72. 0 घेऊन टाकला. 2 पंच 10, 1 हातचा, 2 8 16 आणि 1 17. 0 0. कळलं? नाहीतर काय करा? गुणाकार करा. 2 संख्यांचा गुणाकार. शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे मी. काय करायचं? 5 दुने 10, 1 हातचा दिला, तिरकस 8 दुने 16, 7 5 35, बेरीज केली, 6 5 11 आणि 1 12, 1 हातचा, इथे आले 52, 2 घेतले, 5 लिहिले हातचे, 8 7 56, 56 आणि 4 60 आणि 1 61, म्हणजे 6,100 रुपये. आणि हा एक 0, 61,200 रुपयाला ती वस्तू त्यांनी खरेदी केली. किती? 61,200 रुपयाला. हे सूट दिल्यानंतरची अमाऊंट आहे. त्यांनी समोरच्याला किती रुपये दिले? 61,200.
कळलं इथपर्यंत? नंतर त्यांनी काय केलं, 3800 रुपये खर्च केलाय त्याच्यावर. 3800 रुपये केला खर्च. मग 8 आणि 2 10, 3 आणि 2 5, म्हणजे त्या वस्तूची आता खरेदी किंमत किती झाली? 65,000. त्यांनी काय केले, ती 20% नफा घेऊन विकली. ही आहे 100%. तर आपल्याला 20% नफा पाहिजे असेल तर डायरेक्ट 20% काढून प्लस करा किंवा डायरेक्ट 120% काढा. 65,000चे 120%, 2 शून्य गेले 2 शून्य, करा गुणाकार. 12 शून्य शून्य 2 शून्य दिले, 12 पंचे 60, 6 12 सक 72 आणि 6 78. म्हणजे त्या वस्तूची आता विक्री किंमत किती असणार? 78,000 रुपये. ऑप्शन नंबर 4. समजलं काय केलं? 85,000ची ती वस्तू होती. त्याने काय केलं, 20% 10% सूट घेतली. ती वस्तू त्याला कितीला पडली? 61,200 ला. त्याने त्यावर खर्च केला 3800 रुपये. आता त्याची खरेदी किंमत त्या वस्तूत झाली 65,000. त्याने विकली 20% नफा घेऊन, म्हणजे कितीला विकली असणार त्याने? 78,000 ला. समजलंय? आहे ना खतरनाक प्रश्न? जास्तीत जास्त शेअर करून टाकायचे आणि लाईक नक्की करायचे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका संख्येचे 50% हे त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहेत, तर ती संख्या कोणती? ऑप्शन बघा, 500, 800, 1000 आणि 1250. बघा अशा प्रकारचे प्रश्न भरपूर जण ऑप्शन वरून काढतात. तरी चालते, ऑप्शन वरूनही उत्तर येतं, परंतु तुम्हाला सगळेचे सगळे ऑप्शन ट्राय करून बघायला लागेल. त्यापेक्षा बघा कन्सेप्टने जायचे. एक संख्या आहे, त्या संख्येचे 50% बरोबर त्याच संख्येचे 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. म्हणजे ही त्याची बाजू आहे, ती बरोबर ही बाजू. आता बघा 50% आहे, 20% आहे. जर 50%, आता हे बघा अधिक आहेत 300, बरोबर आहे. बघा एका संख्येचे 50% हे त्याच संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. 50% मधून 20% गेले, किती राहिले? 30%. हे 30% बरोबर किती आहेत? इकडे दिलेले 300. मग ती संख्या पूर्णपणे असणार 100%. तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार केला काय येणार? 300 गुणिले 100 भागिले 30. शून्य गेला शून्य गेला, 3 एके 3, 1 2 3 0, म्हणजे ती संख्या कोणती असणार? 1000. ऑप्शन नंबर 3. समजलं काय केलं? बघा एका संख्येचे 50% आणि त्याच संख्येचे 20% पेक्षा 300 ने अधिक आहेत. 50% मधून 20% गेले, किती राहिले? 30%. आणि ते 30% हे 300 ने अधिक आहेत, म्हणजे 30% बरोबर 300. तर ती संख्या पूर्णपणे 100% असणार. 100% बरोबर किती? अशा प्रकारचे गणित आले, अशा पद्धतीने सोडवलं, काही सेकंदात उत्तर येते. तुम्हाला सगळे ऑप्शन घ्यायची गरज नाही. कळलं का? नाहीतर सगळे ऑप्शन घेणार आणि चेक करणार, त्याला खूप वेळ लागेल. कळलं? पुढचा प्रश्न. बापूचे वय अण्णाच्या वयाच्या चौपटीपेक्षा 80 वर्षांनी कमी आहे आणि दादाचे वय हे अण्णापेक्षा 20 वर्षांनी कमी आहे. सध्या दादाचे वय 15 वर्ष असेल तर बापूचे वय किती? बघा अशा प्रकारचा प्रश्न असला तर काय करायचं? शेवटून सुरुवात करायची किंवा ज्याचं वय कन्फर्म दिले तिथून सुरुवात करायची आणि ज्याचं विचारले त्याच्या रिलेटेड कोण कोण आहे तसं करत जायचंय. बघा दादाचे वय दिले इथं 15 वर्ष. आता दादाच्या रिलेटेड कोणाचं सांगितलंय? अण्णाचं. अण्णापेक्षा 20 वर्षांनी कमी आहे दादा, म्हणजे अण्णा काय असणार? दादापेक्षा 20 वर्षांनी मोठा, म्हणजे 35 वर्षाचा कोण असणार? अण्णा. आता अण्णाच्या रिलेटेड काय सांगितलंय? बापू हा अण्णाच्या वयाच्या चौपटीपेक्षा 80 ने कमी आहे. जर अण्णाची चौपट काढली, किती झाली? 140. पण तेवढा आहे का? नाही, त्याच्यापेक्षा 80 ने कमी. मग 140 मधून 80 गेले, किती राहिले? 60. म्हणजे बापूचं वय किती असणार? 60 वर्ष. ऑप्शन नंबर 3. समजलंय का सगळ्यांना? ज्याचं वय कन्फर्म दिले तिथून सुरुवात करायची, त्याच्या रिलेटेड कोण कोण सांगितले तसं तसं करायचंय. हा 20 वर्षांनी लहान, मग त्याच्यापेक्षा मोठा असणार अण्णा.
अण्णा किती मग 20 प्लस केले 35 झाले. आता काय सांगितलंय, बापू हा अण्णापेक्षा चौपटीपेक्षा 80 ने कमी आहे. मग जर अण्णाची चौपट काढली तर किती झाले 140, त्याच्यापेक्षा 80 ने कमी, म्हणजे बापू किती असणार 60 वर्षाचा. समजलंय? अरे कळलं का? समजलं असेल तर लाईक करायचं, शेअर करायचे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पुढचा प्रश्न बघा, ए आणि बी या दोन नळांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे 10 तासात व 20 तासात पूर्ण भरते, परंतु सी या नळाने भरलेली टाकी 15 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती वेळात भरेल? बघा, नळ टाकीचा प्रश्न आला, लसावी पद्धतीने सोडवायचं, उत्तर लगेच येईल. बघा, ए आणि बी नळाने, ए नळाने 10 तासात भरते, बी नळाने 20 तासात भरते आणि सी नळाने मात्र 15 तासात रिकामी होते. इथं लिहितो मी रिकामी. सगळ्यांचा काढायचा लसावी. लसावी म्हणजे अशी संख्या का तिन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे. याच्यात मोठी संख्या कोणती 20, याचा पाडा बोलायचा. 20 दुने 40, 20 त्रिक 60, 60 ला जातोय 15 आणि 10 म्हणजे लसावी किती आला 60. आता एकूण 60 लिटर पाणी भरायचंय, एकूण भरायचंय पाणी 60 लिटर. ए नळाने जर भरायला सुरुवात केली असती किती तास लागले असते? 10 सक 60. फक्त ए नळाने 60, म्हणजे ए नळ हा एका तासाला भरतो 6 लिटर. बी नळाने 20 त्रिक 60, बी हा नळ एका तासाला भरतो 3 लिटर पाणी. आणि सी नळ मात्र 15 चोक 60, म्हणजे सी नळ काय करतोय? रिकामी करतोय टाकी, एका तासाला 4 लिटर रिकामी करतो. जिथं भरलेली आहे तिथं करणार प्लस, 6 आणि 3 9 वजा 4 बरोबर 5, म्हणजे एका तासाला 5 लिटर पाणी भरून होते. एका तासाला 5 लिटर. एकूण किती पाणी भरायचंय? एकूण पाणी भरायचंय 60, एका तासाला होते 5 लिटर. मग काय करायचं आता? भाग द्यायचा, 60 भागिले 5 किती आले? 12 तास. ऑप्शन नंबर 2. समजलंय का? ज्या ज्या नळाने भरते त्या त्या नळाची करायची बेरीज, ज्याच्याने खाली होते त्याला करायचंय वजा. हे असणार एकूण लिटर पाणी, हे असणार एका तासाचं पाणी. अशा पद्धतीने सोडवलं, उत्तर काही सेकंदात येते. कळलं? चला, अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. एसएससी जीडी 2024 ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ताचं ई बुक अवेलेबल आहे आपल्या टिक्कर मराठी ऍपवर. एकदा टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्ही परचेस करू शकता, बघू शकता, आणि आपले जे पण फ्रीचे पीडीएफ आहेत ते सर्वच्या सर्व तुम्हाला भेटून जातील. चला, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचेत आणि लाईक सुद्धा करायचेत. आणि असेच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी दररोज 5 वाजता यायचंय. कळलं? चला, आजचे लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद.